काँग्रेस पक्षाने आणि इतर विरोधी पक्षांनी महिला आरक्षणाला विरोध करून महिलांच्या प्रतिष्ठेवर आणि स्वाभिमानावर हल्ला केलाय। राज्यस्तरावर आणि केंद्र स्तरावर प्रतिनिधित्व करण्याचा महिलांचा अधिकार नाकारण्याचे पाप भाजपा विरोधकांनी केले आहे। त्यामुळे देशभरातील संतप्त महिला मतदार नक्कीच काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना धडा शिकवतील असे स्पष्ट करून महिलांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही असे संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी धुळे येथे नारी शक्ती वंदन विधेयकावर भूमिका स्पष्ट केली। यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार श्री अनुपभाई अग्रवाल, भाजपाचे धुळे महानगर जिल्हा अध्यक्ष गजेंद्र महादेव अंपडकर, महापौर सौ मायादेवी परदेशी, उपमहापौर सौ ज्योत्स्ना पाटील, माजी महापौर श्री चंद्रकांत सोनार, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी विधेयकाद्वारे लोकसभा व राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षणाची तरतूद, जनगणना व मतदारसंघ पुनर्रचना अशा मुद्द्यांवर पत्रकार परिषदेत संबोधन केले। तसेच विरोधकांवर टीका करत सांगितले की महिला आरक्षणाला विरोध करून महिलांच्या प्रतिष्ठेवर आणि स्वाभिमानावर हल्ला केलाय। वास्तविक नारी शक्ती वंदन अधिनियम हे भारतीय राजकारणातील एक ऐतिहासिक पाऊल आहे। सप्टेंबर 2023 मध्ये संसदेने मंजूर केलेल्या या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली। 2023च्या कायद्यानुसार जनगणना आणि परिसीमनची प्रक्रिया केल्यानंतरच हे आरक्षण लागू होणार आहे। 16 आणि 17 एप्रिल रोजी लोकसभेमध्ये महिला आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारने विधेयक 131 घटना दुरुस्ती विधेयक हे आणलं होतं। या विधेयकामुळे 33% महिला आरक्षण हे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये देण्यासाठीचं हे विधेयक होतं आणि केंद्र सरकारने, भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारने नेहमीच महिलांच्या हिताचं, महिला सक्षमीकरणाचं काम आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात यापूर्वीसुद्धा केलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून हे देखील विधेयक महिलांना आरक्षण लोकसभेत आणि विधानसभेत जे आजपर्यंत मिळालेलं नाही ते देण्यासाठीचं हे आरक्षणाचं बिल हे आणलं होतं। काँग्रेस पक्षाने नेहमीप्रमाणे महिलांच्या विरोधातली भूमिका घेत या बिलाच्या विरोधात त्यांनी मतदान केलं आणि त्यांच्यासोबतच TMC आहे, RJD आहे, DMK, समाजवादी पक्ष हे जे विरोधी पक्षातील जे घटक पक्ष आहेत यांनीसुद्धा या विधेयकाच्या विरोधात हे केवळ शासनाने आणलेलं विधेयक म्हणून विरोध केला नाही तर मुळातच हे सर्व जे विरोधातले जे पक्ष आहे हे महिला विरोधी पक्ष आहे आणि त्यांनी एवढे वर्ष काँग्रेसचं सरकार देशात होतं, कधीच त्यांनी महिलांच्या आरक्षणाचं त्यांनी विचार केला नाही, विधानसभेत नाही, लोकसभेत नाही। परंतु जेव्हा भारतीय जनता पार्टीने मोदीजींच्या नेतृत्वात हे 33% आरक्षणाचं विधेयक आणलं तर अत्यंत तीव्र विरोध करत हे विधेयक त्यांनी नामंजूर केलं आणि नामंजूर केल्यानंतर अक्षरशः त्यांनी त्या ठिकाणी बाकं वाजवून आनंद उत्साह साजरा केला। आज देशातील अर्धी लोकसंख्या ही महिलांची आहे, जवळजवळ 70 कोटी महिला आज देशात आहेत आणि हे विधेयक नामंजूर करणं म्हणजे महिलांचा एक खूप मोठा अपमान आहे। देशाचे धोरणं निश्चित करण्यामध्ये या ठिकाणी परराष्ट्र धोरण असेल, आर्थिक धोरण असेल, सुरक्षेचं धोरण असेल, या वेगवेगळ्या धोरणांमध्ये महिलांचा मोठा सहभाग हा 33% आरक्षण दिल्यामुळे वाढू शकला असता। आज देशात 74 महिला खासदार आहेत, त्याची संख्या वाढून 273 एवढी संख्या महिला खासदारांची होऊ शकली असती, परंतु काँग्रेस पक्षाने विरोध केला आणि त्यांच्यासोबत इतरही विरोधी पक्षांनी विरोध केला आणि हे विधेयक त्यांनी मंजूर होऊ दिलं नाही। म्हणून मी सर्व महिलांच्या वतीनं काँग्रेस पक्षाचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करते आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि त्यांच्यासोबतचे जे विरोधी पक्ष आहे त्यांनी केलेली चूक हे या ठिकाणी महिला त्यांना शिक्षा देऊन नक्कीच हे दाखवतील असा माझा विश्वास आहे।